हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे. त्याचं असं झालं ना, थोडीशी तब्येतच ठीक नसायची आणि कामाच्या धावपळीतून टाईमच नाही मिळायचा. तर मी आज बनवत आहे सकाळचा नाश्ता, व्हेजिटेबल उपमा. तर रवा मस्तपैकी भाजून घेतला आहे कढईमध्ये. त्यानंतर मी कांदा चॉप करून ठेवला आहे, टॉमॅटो, गाजर, हिरवे वाटाणे वगैरे हे सगळं उकडवून ठेवलेलं आहे. तर आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता मस्तपैकी स्वच्छ धुवून टाकलेला आहे. जिरं मोहरी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित तडतडू दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे. तर कांदा, जिरं, मोहरी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडाफार लालसर कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहोत. ऑफिसचा ताण आणि घरची जबाबदारी त्याच्यामध्ये खूपदा असं होतं की व्हिडिओ बनवता येतच नाही. तो कॅमेरा ठेवायचाच कंटाळा येतो, असा प्रॉब्लेम होतो. आणि स्वराज कसा लहान आहे तर त्याच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करावा लागतो. त्याची मस्ती खूप चालू असते. तर इथे मी कांदा ॲड केलेला आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि कांदा मस्तपैकी परतून घेणार आहोत आपण. कांदा कसा लालसर व्यवस्थित परतून घेतला ना तर चव मस्त येते उपम्याला. तुम्ही एकदा करून बघा, मस्त आवडेल तुम्हाला. इथे मी उकडून ठेवलेले कॉर्न, गाजर बारीक तुकडे केलेले आणि हिरवे वाटाणे ॲड केलेले आहे. थोडेसे उकडून घ्यायचे जेणेकरून मग उपमा जेव्हा आपण बनवतो त्या टाईमाला जास्त शिजवण्याची गरज नाही. उकडून घेतल्यानंतर थोडे असे झाकण ठेवून थोडे वाफ येऊन द्यायची, तर व्यवस्थित शिजून जातात. आणि मग कसं उपम्यामध्ये पण कच्चेपणा राहत नाही. कारण शिजवताना जेवढं आपण पाणी ॲड करतो त्याच्यामध्ये ते लगेच त्या भाज्या शिजत नाहीत. आणि थोडंसं मीठ टाकून शिजवायचं, तर मग लवकर शिजतात. हे मी बघितलं आहे. तुम्ही देखील ट्राय करून पहा. इथे मी एका साईडलाच ट्रॉलीमधली भांडी व्यवस्थित लावून ठेवत आहे. रात्री भांडी धुवून ठेवलेली ते ट्रॉलीमध्ये लावून ठेवत आहे. ते सकाळची खूप धावपळ असते. ही भांडी ठेवा, ते भांडी ठेवा, चहा बनवा, जेवण करा. आणि स्वरासाठी तर सगळं जेवण बनवूनच ऑफिसला जावं लागतं. तर इथे भाज्या आपण हे करायला परतण्यासाठी ठेवलेल्या आहेत. 5 मिनटापर्यंत मी ठेवलेलं ते. आता आपलं एका साईडला मी चेक करून बघत आहे, तर बघितलं तर मस्तपैकी एक जीव झालेला आहे सगळं. आणि उपम्यामध्ये ना जेवढ्या भाज्या ॲड कराल ना तेवढा उपमा मस्त चविष्ट बनतो. आणि लहान मुलं भाज्या वगैरे खात नाही, तर आपण त्यांना असं ॲड करून देऊ शकतो. स्वराज उपमा खूप आवडीनं खातो. उपमाच काय, तो प्रत्येक गोष्ट आवडीनेच खातो, कारण त्याला पहिल्यापासून सवय लावलेली आहे थोडी थोडी गोष्टी देण्याची. मग कसं बाहेर